नमस्कार. गौरी स्पेशल या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज मी पाण्याच्या जारपासनं बसलेली गौराई तयार करणार आहे. तर हा जो आपला पाण्याचा पिंप आहे किंवा पाण्याचा जार आहे त्यामध्ये आपण धान्य भरून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला एक छोटा देवाचा तांब्या किंवा छोटी देवाची कळशी लागणार आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही धान्य भरून घेतलेलं आहे आणि 2 दांडिया घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण दांडियाला क्रॉसमध्ये असं घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपले हात आणि वरती जो आहे तो आपली मुखवटा ठेवायचा भाग असतो तो तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण धान्य भरून घ्यायचं आहे आणि जो नळाचा भाग आहे तो आता आपण मागे टर्न करून घेतलेला आहे. तर या लेगिन्समध्ये आपण कागद किंवा मग पेपरचे जे पुठ्ठे असतात ते पॅक करून घेतलेले आहेत. त्यामुळे आपले अतिशय सुंदर असे पाय तयार होतात. आणि आता आपण साडी ड्रिपिंग करणार आहोत. तर साडी नेसण्यासाठी जो आपला नेसता पदर असतो तो आपण एक हातभर सुट्टा ठेवायचा आहे, म्हणजेच खुला ठेवायचा आहे. आणि बाकीचे आपण प्लेट्स करून घेणार आहोत. तर प्लेट्स करून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने यावर अगोदर फिटिंग बघून घ्यायची आहे. आणि आपण जी साडी घेतलेली आहे तर नेसता पदर आपण त्या जारमध्ये आपल्याला टक करायचं आहे. जारमध्ये धान्य भरते वेळेस अगदी थोडंसं रिकामं ठेवायचं, कारण आपली जी साडी आहे ती त्याच्या आतमध्ये टक होणार आहे, म्हणजेच आतमध्ये घातली जाणार आहे. तर जो नेसता पदर आहे तो आतमध्ये पूर्णपणे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि ज्या आपण प्लेट्स किंवा मग निऱ्या केलेल्या आहेत त्याला मी पिनअप करून घेतलेला आहे. तर त्या ज्या निऱ्या आहेत त्याचं अगदी छोटासा रोल करायचा आणि त्या जारमध्ये त्या निऱ्या व्यवस्थित टक करून घ्यायच्या आहेत. आणि बाकीच्या ज्या पुढच्या निऱ्या आहेत त्याला सुद्धा मी पिन लावून अगोदर टक करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला नंतर त्या ॲटोमॅटिक शेपमध्ये दिसतील किंवा त्याच पद्धतीने आरामात बसतील. तर आपला जो पदर आहे तो सुद्धा आपण एका बाजूने काढून घ्यायचा आहे. तर ज्या पद्धतीने आपला रेग्युलर पदर असतो त्याच पद्धतीने आपण पदर बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि त्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये ठेवल्यानंतर आपण जी भरलेली धान्याची कळशी आहे ती त्यावरती ठेवून घ्यायची आहे. आता जर ही धान्याने भरलेली कळशी असेल त्यामुळे ती अगदी आरामात पॅक बसते. आणि आपला जो नेसता पदर आहे तो व्यवस्थित शेपमध्ये करून घ्यायचा आणि नंतर पिनअप करून घ्यायचा आहे. तुम्ही ऑलरेडी जर ज्या पदर आहे तो प्लेट्स करून घेतला किंवा साईड पिन करून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही या पद्धतीने जो वरी ठेवलेला तांब्या आहे किंवा कळशी आहे त्याला व्यवस्थित आपण साडीने झाकून घ्यायचं आहे, म्हणजेच कव्हर करून घ्यायचं, जेणेकरून आपला तांब्या अजिबात दिसणार नाही. तर आता आपण हात लावून घेणार आहोत. तर हाताला आपण हे सुट्टे हात आहेत तर त्याला अगदी एका दोऱ्याने बांधून घेतलेला आहे, म्हणजे आपण हव्या त्या शेपमध्ये ते हात व्यवस्थित ठेवू शकतो. आता आपण ही पिन करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने फिटिंगमध्ये आपण या साडीच्या पदराची पिन करून घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा मग डायरेक्टली आपण जशी पिनअप करतो त्या पद्धतीने करून डायरेक्टली जरी पिन लावून घेतली तरीसुद्धा व्यवस्थित बसते. तर आपण फक्त तांब्या आतमधला दिसू नये यासाठी कव्हर केलेला आहे. आणि हात किंवा मग बाकीचं जे आहे साईडचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित आपण काठसुद्धा या ठिकाणी पिनअप करून घ्यायचे, किंवा मग आता आपण जी पिन करून घेतलेल्या होत्या निऱ्याला ती काढून घ्यायची आहेत आणि आपल्या निऱ्या व्यवस्थित सुट्ट्या करायच्या आहेत. आणि आपला जो डावा पाय आहे तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे काठ आहेत साडीचे ते त्या पायाच्या व्यवस्थित गुंडाळून त्याला पिनअप करून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या गौरीची जी मांडी आहे तर ती व्यवस्थित दिसते. आता वरची जी दांडी आहे त्यावरती आपण एक कपडा गुंडाळून घेतलेला आहे आणि आपण छानपैकी मुखवटा फिक्स करून घ्यायचा आहे, कारण मुखवटा व्यवस्थित बसवायचा. आणि उजवा पाय जो आहे किंवा मग लेगिन्स आहे त्याला आपण एका सॉक्सच्या पद्धतीने, म्हणजे सॉक्समध्ये कापूस भरून त्याचे पाय तयार करून घेतलेले आहेत.
आणि हे अगदी घरच्या घरी पाय तयार होतात. तर उजव्या पायाची सुद्धा छानपैकी मांडी घालून घ्यायची आणि फक्त पायाच्याच बरोबर काठोकाठ आपण साडीचे काठ व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी पिनअप सुद्धा करू शकता किंवा मग अशीच फक्त मांडी घातलेली दाखवायची असेल तर तशी सुद्धा दाखवू शकता. आणि आपल्या ज्या पुढच्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी बसलेली गौराई दाखवतोय, तर ती मांडी घालून बसलेली गौराई आहे. डावा पाय सुद्धा पण फोल्ड केलेला आहे आणि उजवा पाय पण फोल्ड आहे. तर आता आपण गौरीचे दागिने घालणार आहोत. तर तुम्ही हे दागिने अगोदर घालू शकता किंवा मग नंतर सुद्धा घालू शकता. तर दागिने घालते वेळेस अगोदर मी सगळ्यात मोठा दागिना घातलाय, मग त्याच्यानंतर छोटा किंवा मग त्याच्यानंतर सगळ्यात छोटा, अशा पद्धतीने तुम्ही दागिने घालू शकता. या ठिकाणी तुम्ही पाय किंवा मग जी मांडी घालायची पाय आहेत ते तुम्ही कापसापासून, लेगिन्सपासून किंवा मग पेपरपासून सुद्धा बनवू शकता. किंवा सगळ्यात सोपे, जर तुमच्याकडे गौराईचे पाय नसतील किंवा काही ठिकाणी उभ्या गौराया असतात तर सॉक्समध्ये आपण कापूस किंवा जे कपड्याचे कतरण असतात की नवीन जे ब्लाऊज शिवतो किंवा अनेक कपडे टेलर कपडे शिवतात, तर उरलेला जो कपडा आहे तो तुम्ही स्किन कलरच्या सॉक्समध्ये भरून अतिशय सुंदर असे पाय तयार करू शकतात. आता मी दागिने घातल्यानंतर या ठिकाणी गौरीला केससुद्धा लावून घेतलेला आहे. हे रेडीमेड गंगावन आहे आणि याला आपण गजरासुद्धा लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने गौरीचे केससुद्धा खूपच सुंदर दिसतात. तर आता आपण पदर घालून घेणार आहोत. तर ही जी गौरी आहे ती आपण अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये दाखवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बसलेली गौराई सेटअप करायची, त्याचे पाय व्यवस्थित करायचे, मांडी व्यवस्थित घातलेली दाखवायची आहे. तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्ही ही खाली बसू शकता किंवा मग चौरंगावरती किंवा पाट्यावरती सुद्धा बसलेली दाखवू शकता. तर आता आपल्याला पुढे रक्षाबंधनचा लूक दाखवायचा आहे. तर गौरीच्या समोर आपण चौरंगावरती गौरीचा भाऊ दाखवलेला आहे आणि रक्षाबंधनसाठी जे काही साहित्य लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राखी. तर या छोट्या भावाच्या हातावरती आणि गौरीच्या हाताला आपण राखी पॅक करून घेतलेली आहे. म्हणजे गौरी या भावाला राखी बांधते वेळेस आपण दाखवणार आहोत. तर या ठिकाणी आपण हा लूक सेट करायचा आहे, म्हणजेच राखी पूर्णपणे बांधायची आहे. आणि त्यासोबत गौरीचे हातसुद्धा तुम्ही सेलोटेपने चिटकवू शकता किंवा राखीमध्ये बांधूही शकता. तर अशा पद्धतीने आपला जो लूक आहे तो तयार झालेला आहे. तर नुकतंच रक्षाबंधन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने गौरीचं रक्षाबंधन हा लूक तुम्ही या ठिकाणी अवश्य दाखवू शकता आणि हा लूक दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसतो. तर गौरीची जी मांडी घातलेला जो लूक आहे किंवा गौरी बसलेली आहे त्याचसोबत अगदी छोटासा भाऊ आणि आपण जे गौरीचं संपूर्ण रक्षाबंधनचं साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. अशा पद्धतीने आपली जो गौरीचा देखावा आहे रक्षाबंधनचा तयार झालेला आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात, घरच्या साहित्यामध्येच आपण हा देखावा दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असं गौरीचं रक्षाबंधन या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देखावेसुद्धा या बसलेल्या गौरीपासून दाखवू शकता. तर हे गौरीचं रक्षाबंधन आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर याच लूकपासून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देखावे दाखवू शकतो. तर याच बसलेल्या गौरीपासून आता आपण दुसरा देखावा दाखवतोय, तो म्हणजेच मिठाई चारते वेळेस किंवा राखी बांधते वेळेस किंवा तुम्ही गंध लावते वेळेस सुद्धा हा दाखवू शकता. तर आता याच गौरीपासनं आपण जो छोटंसं बाळ होतं किंवा भावली होती ती आता आपण गौरीच्या मांडीवरती दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण जे आई बाळाला दूध पाजते तर त्यासाठी आपण चमचा आणि दूध जर समोर ठेवलं तर ही जी गौरी आहे ती बाळाची देखभाल करणारी किंवा बाळाला दूध पाजणारी गौरी या पद्धतीने सुद्धा खूपच सुंदर असा लूक या ठिकाणी दिसतो.
तर अशा पद्धतीची सुद्धा गौरी तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. एक वेळा जर बसलेली गौरी सेट केली तर तुम्ही मांडीवरती किंवा समोर कुठल्याही प्रकारचा देखावा सादर करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन गौरीच्या डेकोरेशनच्या आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.